मी आहे शीतल आणि आपलं स्वागत आहे शीतल's रेसिपी महाराष्ट्रीयनवर। तर चला आज आपण बाहेर न जाता कोणत्या भाज्या कराव्यात हा प्रश्न पडतो, तो प्रश्न मिटवूयात। तर पाहू शकतात कशी सुटसुटीत सुकी मोकळी अशी भाजी ही तयार झालेली आहे आपली। तर या आहेत कुरडया। कुरडाई कोणी कुरवडी म्हणतं, कोणी कुरडाई म्हणतं, जे म्हणत असाल आपण ते। तर 8 कुरडया जवळपास मी घेतलेल्या आहेत, भिजू घातल्यात पाण्यामध्ये आणि बाकीची तयारी केली, कांदा कट करणे वगैरे। आणि आता फोडणी देत आहे। मोहरी प्रथम चांगली तडतडू द्यायची, जिरे ॲड करूया। मग जिरे फुलून वर आले की लसूण ॲड करूयात आणि लसूण चांगला तांबूस होऊ द्यायचा आहे आपल्याला। कढीपत्ता ॲड करूया, पाहू शकता थोडा ब्राउनिश झालेला आहे। मग त्यामध्ये मिरच्या ॲड केल्या आपण आणि मिरच्या चांगल्या परतू द्यायच्यात आपल्याला। आणि त्याचा ठसका होऊ नये घरामध्ये म्हणून मीठ ॲड करायचं इथे आपल्याला मिरच्यांवर। त्याचप्रमाणे गॅस बारीक ठेवायचा आहे। भाजीच्या अंदाजाने मीठ टाका। मीठ ॲड केलं, मिरच्या चांगल्या परतल्या की कांदाही त्यामध्ये ॲड करूया आपण। हलवून घेऊया कांदा चांगला आपण, कारण कांदाही आपल्याला चांगला परतू द्यायचा आहे। पाणी काढून घेऊया आपण कुरडयामधलं, सर्व पाणी काढायचं आहे आपल्याला इथे। हळद टाकूयात, चांगलं मिक्स करूयात। पाहू शकता कांदा चांगला झालेला आहे फ्राय। हळद जराशी या भाजीला जास्त उचलून टाकायची पहा, कारण की तिची टेस्ट सुंदर लागते। कारण की कुरडयाची जे थोडासा आंबूसपणा असतो ना, त्याच्यामध्ये ही हळद जास्त थोडी असेल ना ह्या भाजीला तर टेस्ट खूप सुंदर लागते पहा। ज्याप्रमाणे आंबट कैरीवर हळद मीठ छान लागते ना, त्याचप्रमाणे यात जास्त हळद टाकलेली सुंदर लागते पहा। तर आता आपल्या ज्या कुरडया भिजून घेतलेल्या आहेत आपण त्या ॲड करूया। भिजवण्यापूर्वी मी त्या हाताने दाबून बारीक तुकडे केले त्यांचे अशा प्रकारचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे प्रत्येक भाजी वेगळी करण्याची पद्धत असते पहा, प्रत्येक भाजीची पद्धत वेगवेगळी असते, त्याच्यात प्रमाण थोडंफार कमी जास्त असतं आणि त्यांनी चवदारही बनतं अन्न। पाहू शकतात कशी सुटसुटीत झालेले आहे आपली कुरडई। कूट ॲड करूयात आणि जाडसर कूट टाकायचं आपल्याला यामध्ये, अजिबात बारीक कूट टाकायचं नाही, जेणेकरून चिखलाप्रमाणे होणार आहे। असा जाडसर ठेवायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। पाहू शकतात आपण शेंगदाण्याचा जो काही कूट आहे ना तो तुम्हाला दिसत आहे, एकदम बारीक बिलकुल नाही आहे, जाडसर केलेला आहे। तर झाकण ठेवून वाफलून घेतलं थोडा वेळ, खाली डागू नये याची पण काळजी घ्यायची। झाकण ठेवून गॅस सुरू ठेवलेला असताना पहा, थोडा वेळ झाला की परत झाकण काढलं, परत हलवून घेतलं आणि परत झाकण ठेवून परत आता काढलेलं आहे। ते हलवून घेऊया जेणेकरून खालच्या साईडने ते डागणार नाहीत कुरडया, आपली भाजी डागणार नाही। पाहू शकतात कशी सुटसुटीत मोकळी अशी झालेली आहे, अगदी सुंदर, वाह अप्रतिम झालेली आहे आपली भाजी। तर सर्व करण्यास आपली भाजी रेडी आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका, कारण की जे काही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन ते आपल्यापर्यंत
जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला प्रेस केलं तरच पोहोचणार. त्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, लाईक करा, कमेंट्स करा. परत भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह शीतल्स रेसिपी महाराष्ट्रीयनवर. बाय बाय फ्रेंड.